सर या सर या सर या सर या सर या हा गुड मॉर्निंग बसा 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 बसा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आज आपल्याकडे कोण आलाय? जिल्हा परिषदचे मोठे अधिकारी नितीन पिदुरकर साहेब आज आपल्याकडे आलाय. त्यांनी मला सुद्धा शिकवलंय बरं का सर. सर आशीर्वाद द्या सर 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 आपल्याच कृपेने सर मी आज इथं सर 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 तुमच्यामुळे सर सगळं झालंय सर, शक्य झालंय सर. हा चला आपण सगळेजण उभे राहूया आणि सरांसाठी 3 टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. चला चला 1 2 3. वा बसा बसा बसा. हो सर, तुम्हाला सांगतो आमचे विद्यार्थी ना सर एकदम हुशार आहे बरं का. हो त्यांना माहिती आहे आतापासूनच त्यांचं स्वप्न काय आहे. बघा असं कसं फटोफट सांगतील. हा तुमच्या सर्वांचे स्वप्न आपण सरांना सांगणार की नाही? हा तू बी हो. चल ओरी तू उभी हो बरं. सांग बरं तुझं स्वप्न काय? माझी इच्छा आहे की मला ॲक्टर बनायचं आहे, पण आई बाबांची इच्छा आहे की शिक्षक बन. अरे बापरे. तू सांग बरं पुरी. माझी इच्छा आहे की मी न्यूज रिपोर्टर बनावं, पण माझ्या आई बाबाची इच्छा आहे की मी सरकारी अधिकारी बनावं. सांगेल सर. हा तू सांग रे. मला ॲक्टर बनायचं आहे शाहरुख खान सारखा, पण घरवाले म्हणतात की एअरफोर्स मध्ये जा. अरे वा मॅडम. हा तू सांग. माझी इच्छा आहे की मी आर्मी ऑफिसर बनायचं, पण घरवाले म्हणतात की इंजिनियर बन. तू लास्ट सांग बरं जरा. माझी इच्छा आहे की मी वन अधिकारी पण पप्पा म्हणतात की इंजिनियर. तू सांग रे. माझी इच्छा आहे की मी आर्मी ऑफिसर बनावं, पण माझे पप्पा म्हणतात की मी इंजिनियर बनावं. मला फोटोग्राफर बनायचं आहे, पण माझे घरचे म्हणतात की तू PSI बन. माझी इच्छा आहे की मी डान्सर बनावं, आई बाबांची इच्छा आहे की मी वकील बनावं. माझी इच्छा आहे की मी सिंगर बनावं, पण माझ्या घरचे आई बाबा म्हणतात की मी CA बनावं. माझी इच्छा आहे की मी मॉडेल बनावं, पण माझ्या घरच्यांची आणि आई बाबांची इच्छा आहे की मी IAS बनावं. माझी इच्छा आहे की मी क्रिकेटर बनावं आणि भारतासाठी वर्ल्ड कप जिंकावं, पण घरचे म्हणतात की मोठं डॉक्टर बनावं. माझी इच्छा आहे की मी डॉक्टर बनू, पण माझ्या घरच्यांची इच्छा आहे की मी पायलट बनू. मला कलेक्टर बनायचे आहे, पण घरचे म्हणतात सायंटिस्ट बन. नमस्कार पालकांनो. असं आहे ना, प्रत्येक मुलाचं एक वेगळं स्वप्न असतं. त्यांचं ते स्वप्न तुमच्या अपेक्षांशी कधी जुळतं तर कधी जुळत नाही. पण लक्षात ठेवा, ही मुलं ना तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जन्मास आली नाही बरं.
तर ती त्यांची स्वप्न जगण्यासाठी जन्मास आलेली आहे. हो, आपली मुलं कधी अडकडतील, कधी पडतील, कधी चुकतीलही, तुम्ही तेव्हा त्यांना धीर द्या. त्यांच्या स्वप्नावर, पंखांवर ओझं ठेवू नका. तुम्ही त्यांचा विश्वास बनवा. कारण कसं आहे ना, मुलांना विश्वासाचा हात देणारा हात हवा असतो. हो, तुम्ही त्यांच्या स्वप्न तुम्ही ठरवू नका, परंतु त्यांच्या स्वप्नामध्ये तुम्ही त्यांचे साथीदार बना. बघा, पटतंय का?